श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मित्रांनो, कार्तिक महिन्यात या 5 ठिकाणी दिवे लावल्यामुळे घरामध्ये पुण्य प्राप्त होते, कुटुंबामध्ये सुख शांती आणि पैशाच्या सर्व समस्या दूर होतात. कार्तिक महिन्यात भगवान विष्णू झोपेतून जागे होतात, त्यामुळे या महिन्यात 5 ठिकाणी दिवा लावल्यामुळे सर्व पापापासून मुक्तता होईल. चला तर मग कोणत्या ठिकाणी दिवा लावल्यामुळे कोणता फायदा होतो जाणून घेऊया. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कार्तिक महिन्यात कोणत्या 5 ठिकाणी दिवे लावावे? शास्त्रानुसार कार्तिक महिन्यात रात्रीच्या वेळी मंदिर, चौक, नदीकाठ आणि तलाव, तुळशीचं रोप आणि पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावणे असं शास्त्र आहे. असं केल्याने अक्षय पुण्य मिळतं. या जन्मात नकळत झालेल्या पापापासून आपली मुक्तता होते. कार्तिक महिन्याची सुरुवात 6 ऑक्टोबरला झाली असून कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी 5 नोव्हेंबरला हा महिना संपेल. याआधी तुम्ही या दिव्याच्या उपायाने आवश्यक ते तुम्हाला फळ मिळवून घेऊ शकता. कार्तिक महिन्यात दिवा लावण्याचे फायदे. नंबर 1. मंदिरात दिवा लावल्यास. कार्तिक महिन्यात मंदिरात दिवा लावल्याने सर्व देवांचा आशीर्वाद मिळतो. यामुळे देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची कृपा आपल्यावर राहते. तुळशीजवळ दिवा लावल्यास. तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावल्याने आजारापासून सुटका मिळते, तसेच घरात धनधान्याची वाढ होते, कौटुंबिक सुख प्राप्त होते. नंबर 3. नदी किंवा तलावाजवळ दिवा लावल्यास. एखाद्या वाहत्या नदी किंवा तलावाजवळ दिवा लावल्याने पितरांची शांती मिळते आणि त्यांचा आत्मा तृप्त होऊन आपले सर्व अडथळे दूर होतात. नंबर 4. चौकात दिवा लावल्यास. कार्तिक महिन्यात चौकात दिवा लावल्याने कामामध्ये येणारे अडथळे आणि नोकरी व्यवसायामध्ये प्रगती होते. पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्याने. पिंपळाच्या झाडात ब्रह्मा, विष्णू आणि महेश त्रिदेव वास करतात असं मानलं जातं. त्यामुळे कार्तिक महिन्यात जो कोणी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावतो त्याला या तिन्ही देवाचा आशीर्वाद एकाच वेळी मिळतो. म्हणून कार्तिक महिन्यात या 5 ठिकाणी आवर्जून दिवे लावायला हवेत. या महिन्यात केलेले छोटे छोटे उपाय फळ देतात. आपल्या घरात सुख समृद्धी येण्यासाठी हे उपाय खूप फायदेशीर आहेत. एकदा नक्की करून पहा. कार्तिक महिन्यात केलेले दीपदान हे केवळ पुण्य संचन नाही, तर आपल्या जीवनातील नकारात्मकता दूर करते आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण घडवते. या महिन्यात केलेले धार्मिक कार्य चिरकाल टिकणारे फळ देते, म्हणून याला अक्षय पुण्य म्हणतात. या उपायाने केवळ भौतिक सुख नाही, तर आध्यात्मिक सुखही मिळते. कार्तिक महिन्याच्या सोप्या उपायाने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.